नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सांगलीत पोलीस ठाण्याच्या आवारात आईवर चाकू हल्ला. कौटुंबिक वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या आईवर मुलाने पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी संशयित मुलाला तात्काळ अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सारिका पोपट चव्हाण वय 40 सध्या राहणार केंगार गल्ली सांगली असे जखमी आईचे नाव असून सतीश पोपट चव्हाण वय 23 मूळ राहणार वायफळे तालुका तासगाव सध्या राहणार काँग्रेस भवन जवळ सांगली असे अटकेतील मुलाचे नाव आहे. वायफळे येथील मूळ रहिवासी असलेल्या सारिका आणि त्यांचा मुलगा सतीश यांच्यात कौटुंबिक कारणावरून सतत वाद होत होते. सतीश हा आईला वारंवार मारहाण करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून सारिका सोमवारी रात्री 10च्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. ही माहिती समजताच सतीशने पोलीस ठाण्याचा परिसर गाठला. सारिका पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटजवळ पोहोचताच सतीशने खिशातून चाकू काढून त्यांच्या पाठीवर आणि छातीवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे सारिका यांनी आरडाओरडा सुरू केली. त्यांचा आवाज ऐकताच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. हल्लेखोर सतीशला जागीच पकडण्यात आले. सारिका यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश हाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयित सतीश विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.